निर्भय कुठे आहे? वाघमारे, तुम्ही जवळ नसला ना की झोपच लागत नाही बघा मला. मला सुद्धा झोप नाही लागत. मग आता काय करायचं आपण? मम्मी साहेबांची नजर चुकून असंच भेटत राह आणि घटस्फोट बी कॅन्सल करून टाकू. 7 जन्म तुझ्या बरोबर संसार करायचा मी. हे नेबळ निर्भय कुठे? हे खरंच सत्याच्या खोलीत गेली का काय? आता हिला सोडतच नसते. सत्या, बलव्या, उघडा की दरवाजा. ए सत्या, बलव्या, ए सत्या. सत्या हडळ आली सत्या हडळ. दारुगड काय म्हणते बघ. बलमार करंट लागल, दरवाजा पलीकड आहे. अरे सत्या हडळीला पायाचं नाही ती. बलव्या मुडद्या, हा? काय अक्कल आहे का तुला? अरे मम्मी या अक्कल बिक्कल हे करे तुला? अरे म्हणतो ते मम्मीला. ये सत्या, तुझी हिंमत कशी झाली रे? तिथं मम्मी खुलीच्या बाहेर बसलेली असताना. आणि बालम्या, तुला काय म्हणलं होतं मी? अगं मम्मी, पण काय झालं? ती कुठं आहे? कोणती? खुली समजतं काय मला तुम्ही? हा, तिने बेड आता खुलीच्या बाहेर होती, पहारा देत बसलेली. मला जरा डोळा लागला आणि लगेच आतमध्ये आली ती. कुठे आहे ती? अगं मम्मी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. वाघमारे आता आल्याच नाहीत. तुला ना उगाच काहीतरी वाटतंय बघ असं. ही सत्या बलम्या, येड्यात करायला बघताय मला तुम्ही? असं नाही ऐकणार तुम्ही. थांबा आता, तुमच्या दोघांचं बिंगच फोडते मी. त्यात कसे असतील वाघमारे? ही माझ मम्मी, मम्मी थांब. वाघमारे नाही आल्या तर नाही आल्या, मी कशाला खोटं बोलीन? ही सत्या, बऱ्या बोलणं माझ्या समोर तिला उभी कर. आता का माझ्या तावडीत घावली का नाही ती? तर तिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर टाकली मी. सत्या थांब, मला कळलंय मम्मीचा काय विषय आहे. मम्मी झोपत चावळायला लागली. ते लगेच जाग करतो. थांब. मुर्द्या, मी झोपेत चालते व्हय? जागे वाटत. हा? हे बघ, वाघ मारे तर बाहेर आहेत. ये नेबळ. काय झालं? असं का बघताय? कुठे गेली होतीस तू? तहान लागली होती म्हणून पाणी आणायला गेले होते. काय झालं? अहो काय नाही, ते मम्मीचा जरा गैरसमज झाला होता. तिला वाटलं की तुम्ही तिची नजर चुकून माझ्या खोलीत आलाय. हा, होऊ शकते एखाद्याचा गैरसमज, आपण समजून घ्यायचं. अरे बाई, ठीक आहे ठीक आहे, पण ध्यानात ठेवा, माझं चांगलंच लक्ष आहे तुमच्यावर. तेव्हा तुम्ही कुणीच मला फसवू शकत नाही. आणि आमची तशी इच्छा बी नाही मम्मी साहेब. तुम्हाला फसून काय मिळणार आहे आम्हाला? खरंय खरंय खरंय. सत्य, जाऊन झोपतो. मम्मी साहेब, नका काळजी करू, मी आहे इथंच. जावा की आता आतमध्ये. दार नीट लावून घ्या. हे बघ, तू जेवून घे. तात्यासाहेब येत आहेत, सो मला उशीर होईल. ठीक आहे, बरं चल, मी ठेवतो फोन. तात्यासाहेब आलेत. या तात्यासाहेब, तुमचीच वाट बघत होतो.
काय झालं तात्यासाहेब? काही चूक झाली का? चूक तू नेहमीच करतोस, आम्ही दुर्लक्ष करतो. सत्यावर हल्ला घडून आणलास तू. तुला काय वाटलं मला कळणार नाही? माझ्या सत्यावर मारेकरी घातलेस तू. तुला काय वाटलं आता समजा काय कळणार आहे? ते बाहेर असतात, त्यांचं कुठे लक्ष आहे? बेईमान. कौतुक कौतुक केवळ कौतुक. कौतुक? तात्यासाहेब आता कौतुक करताय, काही चुकलं का माझं? चूकच केलीस तू, पण यावेळेस अगदी योग्य वेळी केलीस तू. आमच्या प्रचार प्रमुखावर हल्ला झाला, त्याला मारहाण झाली. विरोधकांवर मला किती आग पाखड करता येईल. माझ्या लाडक्या कार्यकर्त्याला हल्ला झाला. चला 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 चला, मला माझ्या लाडक्या कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे. रक्तबंबाळ झाला असेल तो. काय करू, कसं करू? चला चला. सवे वाघमारे आल्या नाहीत ना? नाही म्हणजे आल्या नसतील तर राहू दे, कारण त्यांची झोप झाली नाही. जरा झोपू दे त्यांना. हं? अरे कसलं काय, झोपायचं सोडून आतमध्ये किचन मध्ये काम करत बसल्यात त्या. गुड मॉर्निंग दादा. मम्मी कुठे? मम्मी, ए मम्मी, अगं ये की नाश्त्याला. जय द्या, माझी झोप नाही पूर्ण झाली आणि काय ड्युटी करायला असतं. अगं मग कुणी तुला जागायला सांगितलेलं? झोपायचं लवकर. शेरीज बघत होते ते मर्डरची. तू तर कधी कुणाचं ऐकत नाहीस बघ. बया तुझं तरी काय तिकडे त्यांच्यावरच गेलंय. आणला बघ ना सकाळ सकाळ नाकाचा शेंडा. आता रात्री एवढं जागरण झालंय तर मग कशाला लगेच कामाला लागायचं? हा म्हणजे तुम्ही दोघींनी बी थोडासा आराम करायचा ना. झोपतच होते मी. ह्या ज्यानं झोप केली माझी. ते ठीक आहे, पण वाघमाऱ्याने तरी झोपायला पाहिजे होतं. काय मायाताई, तात्यासाहेब, तात्यासाहेब नमस्कार. लई दिवसांनी तुमचं पाय आमच्या घराला लागले बघा. आमचं नशीबच समजायचं. सपने जा चहा कापी पोह कर. नाही, नाही, तात्यासाहेबांना नाश्ता विष्टा करायला वेळ नाही. तात्यासाहेब बरं झालं आला. लई दिवस भेटच झाली नव्हती आपली. सोडणार नाही. ज्यांनी कुणी तुझ्यावर हल्ला केला त्यातला एकालाही सोडणार नाही. तुझ्यावर हल्ला म्हणजे आमच्यावर हल्ला आहे तो. असा कसा कुणी हात उचलू शकतो माझ्या माणसावर? बोलतो मी त्या जाधवशी बोलतो. ते नवीन बाशिंग माऊली आहे त्याच्याशी बोलतो. तुझी पण आहे जबाबदारी पोलीस म्हणून. शोधा, ठाव ठिकाणा लावा त्यांचा. तात्यासाहेब, आम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत. तुमच्या अत्यंत जवळचे सहकारी सत्यजित सुर्वे यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केलाय आणि पोलिसांचा तपास या प्रकरणात कुठपर्यंत आलेला आहे आणि ते कोण गुंड होते हे तुम्हाला समजलं का? याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप आहेत प्रश्न. विरोधकांचं कृत्य आहे, विरोधकांचं कृत्य आहे. निषेध करतो मी. अतिशय निंदनीय काम आहे. पण हल्ला करण्यामागचं कारण काय असू शकतं तात्यासाहेब? द्वेष, माझा द्वेष, माझ्या चांगल्या कामाचा द्वेष. मी यशस्वी आमदार आहे ना म्हणून माझा द्वेष. अरे करा द्वेष, पण माझ्या शिलेदारावर हल्ला करून तुम्हाला काय मिळणार आहे? पण त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे देखील हा हल्ला होऊ शकतो ना? अगदी होऊ शकतो. माझा हा शिलेदार अगदी सच्चा आहे, खरा आहे. खोटं त्याला चालत नाही. जे पोटात आहे तेच ओठात आहे. थेट बोलतो तो. माझ्या या लाडक्या कार्यकर्त्यावर का हल्ला झाला? तर तो माझा प्रचार प्रमुख आहे म्हणून. करा, पण असे हल्ले करून तात्यासाहेब मोडणार नाही, वाकणार नाही, तुमच्यासमोर झुकणार नाही. माझं चांगलं काम मी करत राहणार.
तात्यासाहेब बाजूने इथला आमदार आहे. सत्याच्या बाजूला उभा आहे मी, सत्याच्या सोबत उभा आहे मी. पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय? पोलिसांच्या तपासाबद्दल पोलीसच बोलतील. माझी लाडकी लेक सांगेल. मंजू, हे बघा, सत्यजित सुर्वेंच्या जबाबावरून FIR नोंदवलाय आणि तसं तपासही चालू. आम्ही दोघं इथं बाहेर बोलत असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला आणि मी त्या घटनेची प्रत्यक्षदर्शी. आम्ही हल्लेखोरांना लवकरात लवकर शोधून काढू. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असं मी गृहीत धरतो. घ्या राजा. धन्यवाद तात्यासाहेब. मायाताई, काळजी घ्या. सत्या, भवताल वाईट आहे, नीट वागायला हवं. तो बलमा, विश्रांतीची गरज आहे, लीड घ्या. अरे असू दे. पंकज, ते गुंड सापडले नाही पाहिजेत अशी व्यवस्था कर आणि आपल्या पत्रकार मित्रांना सांगा या सगळ्या बातम्या बंद करा, जिरवा. ठीक आहे तसे. वाघमारे एकटेच जाऊन सगळं मनातलं बोलून टाक आता. बर, तू एक काम कर, लक्ष दे जरा आणि खूप कोण आलं तर आणि मला अलर्ट कर. कोण आलं? नाही असं खोकतो कोण आलं तर. जा. माझी हिंमत तू सोयीनं झाल्या बघ. जा. चल. वाघमारे मॅडम, बोल की. काय रे, काय झालं? ते काल रात्री आपण एवढ्या जवळ होतो तरी बी काय बोलणंच झालं नाही आपल्यात. बरोबर, काही बोलताच आलं नाही. बहुतेक आता मनातलं सगळं सांगायला आलं असेल. बोल की, काय बोलायचं होतं? ते मी काल तुम्हाला म्हणालो ना की तुम्ही डीजेशी लग्न करू नका, कारण 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 आता आपण दोघं बी, म्हणजे आता मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझ्या सोबत आहेत, म्हणजे आपण दोघं म्हणजे आपण दोघं एकत्र आहे ना. तर तर पुढं काय? तर तर पुढं तर पुढं तर पुढं ना. तर पुढं काय सत्या?
मंजू, आई अगं तू इथं कशी काय आलीस? ठीक आहे ना सगळं? हीच लपवत होतीस ना माझ्यापासनं? हा, अगं आई लपवत नव्हते ग. काय मिळतं का तुम्हाला आईपासनं समजा लपवून? हा, सत्यजितराव बरे आहेस ना? मग नाही म्हणजे जास्त नाही ना लागलं? नाही नाही बरं आहे मी. वाघमारे मला वेळेत हॉस्पिटलला घेऊन गेले. त्या नसत्या तर काय झालं असतं काय माहित. पण तुम्ही असं अचानक कसं काय येणं केलं? म्हणजे तुमचं काय काम होतं का? वय वाईस बोलायचं होतं. सत्यजितराव आता थोड्याच दिवसात तुम्ही दोघं, कसं बोलू तीच कळणं झालंय. या 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 नेबेट पुरीच्या दणकट मम्मी, बरं झालं तुम्ही आलात. ती काय आहे, तुमची लेक जेव्हापासून माझ्या लेकाच्या आयुष्यात आली का नाही, तेव्हापासून समजा प्रॉब्लेमच आहेत. माझ्या लेकाच्या आयुष्यातला एक दिवस बी असा जात नाही का त्याला कुठल्या संकटाला तोंड द्यावं लागत नाही. ही समज हिच्यामुळे होतंय. पण आता हे आम्हाला कळतंय. पण माझ्या लेकाच्या डोळ्यावर तुमच्या लेकीनं अशी काही झापडं लावलेत का नाही का त्याला कळतच नाही. आणि तिला सांगितलं सत्यापासून लांब राहा तर ती काय ऐकत नाही. तुमचं समजा खानदान लुचकटच आहे का? मम्मी एवढ्या वाईट शब्दात बोलायची काहीच गरज नाही. वाघमारे काय मुद्दाम नाही करत सगळे. हे बघ, माझ्या सुरक्षेसाठी, माझ्या काळजीपोटी आणि एक पोलीस म्हणून माझ्यासोबत त्या दवाखान्यात आले होते. आणि त्या माझ्या बायको आहेत. त्यामुळे 24 तास माझ्यासोबत असतात. त्यामुळे त्यांना दिली असेल जबाबदारी माझ्या सुरक्षेची. मग त्यात त्यांची काय चूक आहे? आणि त्यांनी माझ्या डोळ्यांवर कसलीच झापड लावली नाही. त्या फक्त त्यांचं काम करतात, ते बी प्रामाणिकपणे. हे बघ, तू त्यांना काय बोलू नकोस. मला अजिबात आवडणार नाही तू त्यांना काय बोललेलं. वा 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 सत्या, तू तर परामना झालास की. त्या काल आल्या पुरी पैसा त्याच्या मम्मीशी वाद घालतोयस होय तू? अरे सिक्युरिटीच्या नावाखाली तुमच्या दोघांना एकमेकांसोबत राहायचं असते ती बोल की. ही पोरगी तुझ्या आयुष्यात आल्यापासून का नाही तू मम्मीचा शब्द पाळत नाहीस, उलट तिची साथ द्यायला लागलास. आणि आता तर काय मम्मीला उलट उत्तर द्यायला लागलास. मम्मी तसं काय नाही, मी उलट उत्तर देत नाही आहे. मला जे बरोबर वाटतंय ना ते बोलतोय फक्त. मी सांगते तुला बरोबर काय आहे ती. ह्या नेबरेटचा पायगुणच वाईट आहे. हिच्यामुळे हिचा बाप जगला नाही, हिच्या घरात काही चांगलं नाही. आणि आता तर ही पोरगी तुझ्या आयुष्यात आली म्हणजे तुझ्या आयुष्याचं वाटोळं करून निघून जाईल. मम्मी तू लई टोकाचं बोलायला आता. हे बघ, त्यांच्या घरातल्यांना असं अजिबात बोलायला नको. आता तू मला शिकवणार का मी कसं कुणाशी काय किती बोलायचं ती? हे बघ सत्या, आता जरी तुला तुझ्या मम्मीचा शब्द पटत नसेल का नाही तरी ये आल्यावर बरोबर पटतेल बघ. मी हात जोडते तुमच्या पुढं. तुम्ही दोघ जण नका भांडू. माझ्या लेकीपायी तुमच्या मायलेकामध्ये भांडण नको. मम्मी साहेब, मला माहित आहे का माझी लेक तुम्हाला सून म्हणून कधीच पसंत नव्हती. पण आता फक्त 14 दिवसांचा प्रश्न आहे बघा. मी शब्द देते तुम्हाला, त्यानंतर माझी पोरगी तुम्हाला पुन्हा कधीच त्रास नाही देणार. विश्वास ठेवा माझ्या. आता ती जेवढे दिवस या घरात राहील तेवढे दिवस तिच्याशी नीट वागा. मी हात जोडते तुमच्या पुढं. येणं वाघमारे.
बलमा बलमा जो बलमा ना बकासूरच आहे. एकदा खायला लागला की ह्याचा मेंदू बंद पडतोय, कान बंद पडतात, सगळंच बंद पडतंय. अरे तुला एवढा आवाज देतो, ऐकू येत नाही व्हय तुला? मला सांग आता पुढं काय करायचं? आपण पुण्याला जायचं. पुण्याला कशाला? माझ्या ओळखीचे एक बाबा आहेत. बरं. बॅग भर, तुझं सगळं सामान घे, एक पाणी बॉटल घे आणि सोबत चटई घे. चटई कशाला? अरे ते संन्याशी आहेत ना, त्यांनी बी वेळेत विचारलं असतं ना तर त्यांचं बी लग्न झालं असतं. तू बी वेळेत विचारणार नाहीस, त्यामुळे त्यांच्या बाजूला चटई टाक आणि आयुष्यभर झोप. इथं आधीच माझं डोकं चालन झालंय, आणि तुला असली फालतू चेष्टा सुचती वय? सत्यदादा 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 काय रे, काय झालं? अरे आम्ही ऍडमिशनची फी जमा करण्यात वेळ गेला आणि आता ऍडमिशन बंद झालंय. प्रिन्सिपल सरांना रिक्वेस्ट केले पण ते ऍडमिशन देत नाहीयेत. ऍडमिशन नाही झालं तर अख्खं वर्ष वाया जाईल. आमच्या सोबत असे बरेच विद्यार्थी आहेत. आम्ही तात्यासाहेबांकडे गेलो होतो पण त्यांनी तुझ्याकडे यायला सांगितलं. तुम्ही काय टेन्शन नका घेऊ, मी बोलतो प्रिन्सिपलशी. तुम्ही पुढवा, मी आलोच. बलमा चल जाऊया. हे थांबा, कुठे निघालात? ते जरा कॉलेजात चाललोय, काम आहे. बलमा उतर खाली, मी बसते सत्याच्या माग. अरे सत्याच्या सिक्युरिटीची जबाबदारी आहे माझ्यावर, उतर तू. मी बसते त्याच्या माग, उतर. मी काय टाकी बसू? अरे तू रिक्षा नाही की, चल चल उतर उतर. अरे सत्य काहीतरी बोल की तू. बलमा, अरे आता मी काय बोलणार? सरक बाजूला, सरक.